नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. तृतीय वर्ष कला मराठी या वर्गासाठी अभ्यासायला असणारं विचारधारा हे संपादित निबंध लेखसंग्रहाचं पाठ्यपुस्तक. या पाठ्यपुस्तकातील जो काही दुसरा निबंध आपल्याला अभ्यासायला आहे तो आहे महाराष्ट्र नाना शंकर शेटना का विसरला. आणि या निबंधाचे लेखक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि विचारधारा हे पाठ्यपुस्तक दुसऱ्या सत्रासाठी अभ्यासायला आहे. महाराष्ट्र नाना शंकर शेटना का विसरला या निबंधाचे लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय आपण प्रथमतः बघूया. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांचं संपूर्ण नाव. जन्म 1873 आणि निधन 2 जानेवारी 1944. जमखिंडी येथे एका धार्मिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. फर्ग्युसन महाविद्यालयामधून BA LLBच्या वर्गात असताना प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कार्य करण्यास त्यांनी सुरुवात केली. युनिटेरियन शिष्यवृत्तीमुळे मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास त्यांनी 1901 साली केला. लिव्हरपूल व ॲम्स्टरडम येथील युनिटेरियन परिषदेत वयाच्या 30व्या वर्षी सहभाग. 1906 साली डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना. अस्पृश्यता निवारणाचे मोठे कार्य त्यांनी केले. या चळवळीचा भाग म्हणून देशभर शाखा आणि प्रवास. पुण्यातील दलित वस्तीत सहकुटुंब वास्तव्य. दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना. जातीवादाचे खंदे विरोधक. 1935 साली बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या शाखा संमेलनाचे अध्यक्ष. विविध विषयांचं वाचन व चिंतनातून अनेक विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. सामाजिक सुधारणांवर व्याख्यानं दिलेली आहेत. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्यानं व उपदेश. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव. शिंदे लेख संग्रह. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी ही त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र नाना शंकर शेटना का विसरला हा निबंध आता आपण बघूया. श्रीमंत जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट हे एक असाधारण महात्मा महाराष्ट्रात अव्वल इंग्रजीत होऊन गेले. पण त्यांना महाराष्ट्र आज जवळजवळ विसरून गेला आहे. असं का झाले हाच एक विशिष्ट विषय प्रस्तुत लेखाचा आहे. या विषयाचे 2 भाग पडतात. पहिला प्रश्न असा आहे की नाना संस्मरणीय पुरुष मुळी होते की नव्हते. मुळीच संस्मरणीय नसल्यास त्यांना महाराष्ट्र विसरला काय हा दुसरा भाग अथवा प्रश्नच उद्भवत नाही. कारण पुरुष संस्मरणीय नसेल तर देशाने त्याला विसरणं हेच साहजिक आहे. पहिल्या भागात पहिल्याच प्रश्नाचा विचार करूया. भाग पहिला. नाना शंकर शेट हे शंकर शेट वाकल शेट यांचे पुत्र. इसवी सन 1803 साली मुंबईस जन्मले. त्यावेळी पेशवाई अद्यापि बुडाली नव्हती. नाना फडणीस इसवी सन 1800 साली दिवंगत झाले होते. मराठ्यांशी इंग्रजांचे दुसरे युद्ध होऊन लवकर सुरजी अंजनगावचा तह इसवी सन 1803 साली झाला. त्याचवेळी मराठेशाही नसली तरी पेशवाई जवळजवळ बुडण्याच्या पंथास लागली. इंग्रजांचा हात महाराष्ट्रात कायमचा शिरकू लागला. अशा संधीस एक नाना हस्तगत होऊन दुसरा नाना जन्मला. पेशवाई इसवी सन 1818ला पार बुडाली. इसवी सन 1822 साली ह्या दुसऱ्या नानाचे वडील श्रीमंत शंकरशेठ मुंबईस वारले आणि त्यांच्या अवाढव्य इस्टेटीची पूर्ण मालकी केवळ 18 वर्षांचे कोवळे पोर नाना शंकरशेठकडे आली. काय योगायोग. कारण ह्या कोवळ्या तरुणाने एकदम उगवत्या इंग्रज प्रभूशी पुढे 43 वर्ष मोठ्या बाणेदारपणाने जे असामान्य सहकार्य केले त्याची योग्यता आजकालच्या महात्मा गांधींच्या असहकार्याच्या खालोखाल एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई इलाख्याच्या इतिहासात चमकेल ह्यात तीळ मात्र शंका नाही. मग हा थोर पुरुषश्रेष्ठ संस्मरणीय नव्हे असं कोण म्हणेल. तरी आजच्या महाराष्ट्रातील किती तरुण, मग ते कितीही पढीक पदवीधर असोत, नानांची योग्यता खरोखरी
किती आहे हे नानांच्या चरित्राचे महत्त्व खालील गोष्टींवरून सिद्ध होते. पहिलं, नानांचे घराणे गर्भश्रीमंत व्यापारी पेशांचे होते. त्यांचे खापर पणजे नारायण शेठ यांचा काठेवाडातील पोरबंदर येथे मोते व इतर जडजवाहिरांचा व्यापार होता. पणजे माणिक शेठ ह्याकडे ठाणे जिल्ह्यातील तालुके मुरबाड ह्या गावी पोतदारी होती. हाच गाव या इतिहास प्रसिद्ध घराण्याचा मूळ वतनाचा होता. पुढे नानांचे आजे बाबुल शेठ यांच्या कारकिर्दीत मुंबईजवळील कल्याण प्रांत हा पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्यामुळे ह्या सर्व प्रांतात पोर्तुगीजांची देशबुडवीच नव्हे तर हिंदू धर्माला रसातळास नेऊ पाहणारी कारवाई चालली होती. अशा धामधुमीत वसईच्या खाडीच्या तोंडाशी असलेले घोडबंदर नावाचे माऱ्याचे बंदर आपल्या घराण्याच्या व्यापाराचे केंद्र म्हणून निवडून काढून आपले बस्तान थाटले. इतकेच नव्हे तर कालांतराने मुंबई बेट इंग्रजांकडे जाऊन तेथील व्यापारपेठ वाढू लागली म्हणून लगेच बाबुल शेठने तेथेही आपली एक पेढी उघडली. बाबुल शेठींना शंकरशेठ पुत्र झाले ते तर बापसे बेटा सवाई निघाले. त्यांनी आपल्या बापाच्या जुन्या व्यापाराला नवीन वळण लावले. त्यासाठी शंकरशेठला घरी खावयास काही कमी नसताही त्यांनी मुंबईस एका युरोपियन कंपनीत नोकरी धरली. हेतू हा की नुसते आपल्याला इंग्रजी भाषा यावी इतकेच नव्हे तर इंग्रजांची व्यापारी मोड हस्तगत व्हावी. बाबुल शेठींना प्रथम हा भ्रष्टाकार पसंत पडला नाही. पण लगेच जेव्हा शंकरशेठींनी व्यापारात 444 केले तेव्हा बाबुल शेठींनी चिरंजीवाची पाठ थोपटली. शंकरशेठच्या अंतकाळी त्यांच्या खजिन्यात 16 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचे जवाहीर होते असे त्यांचे चरित्रकार रा पितळे लिहितात. अशा कर्तृत्ववान वैश्याच्या पोटी नाना हे इसवी सन 1803 साली रत्ननिर्माण झाले. त्यांनी वैश्यवृत्तीत तर आपल्या जणकावर सवाई शंकरशेठपणा गाजविला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील मुत्सद्देगिरीतही नाना फडणीसावर सवाई नानापणा गाजवला हे भावी इतिहासकारांना कबूल करावे लागेल. 4 पिढ्यांचा गर्भश्रीमंतपणा भोगूनही केवळ 18 वर्षांचे मूल असून त्यावेळचा पहिला मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलिफन्स्टन हा महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या बाबतीत नानांचा सल्लाच नव्हे तर आर्थिक मदत मागावयास येतो ही काय लहानसहान गोष्ट. ही गोष्ट नानांचा मोठेपणाच नव्हे तर अव्वल इंग्रजीचा पाया घालणाऱ्या इंग्रज बहाद्दरांचा नम्रपणाही दाखवते. त्यावेळी हल्लीच्या चर्चिलप्रमाणे सारेच इंग्रज उर्मट असते तर इंग्रजांचे पाय येथे रोवलेच गेले नसते. नाना इसवी सन 1803 साली जन्मले. इसवी सन 1822 साली बाप वारल्यावर एकदम सार्वजनिक कार्यात अगदी अग्रेसर म्हणून धडकू लागले. इसवी सन 1840च्या सुमारास तर त्यांच्या भ्रुकुटीशिवाय महाराष्ट्रातील सार्वजनिक चळवळीचे एक पानही हलेना. 1857 सालच्या बंडात नाना सामील होते. अशा संशय पिशाच्याने इंग्रज बहाद्दराला घेरले. पण जेव्हा मुंबईच्या पोलीस कमिशनराची बालंबाल समक्ष खात्री झाली तेव्हा पुढील गव्हर्नरांनी मागील सर्व गव्हर्नरांप्रमाणे नानांची पुन्हा मर्जी संपादनाचा क्रम सुरू केला. फार काय, नानांच्या निधनानंतर तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी व्यक्तिशःच नव्हे तर इलाखाधिपती आणि ब्रिटिश बादशहाचा प्रतिनिधी म्हणून जी 2 उघड दुखवट्याची पत्र पाठवली व जी रा पितळे यांनी लिहिलेल्या चरित्रात पान 350-351 वर प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून नानांची स्वामीनिष्ठाच नव्हे तर देशनिष्ठाही सिद्ध होत आहे. नानांचे सार्वजनिक कार्य शिक्षणाचे बाबतीत इसवी सन 1822 साली बॉम्बे स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीपासून तो शेवटी हल्लीची मुंबई युनिव्हर्सिटी स्थापन होईतोपर्यंतचा पुरुषांच्या व बायकांच्या प्राथमिक, दुय्यम आणि वरिष्ठ शिक्षणात सर्व प्रकारे नाना होते. युक्ती, नेतृत्व आणि दानशूरपणा सारखाच गाजत राहिला. राजकारणात 1829 साली मुंबईचे चीफ जस्टिस सर जॉन पीटर ग्रँट यांनी हेबियस कॉर्पस ॲक्टच्या बाबतीत हिंदी लोकांची बाजू उचलली म्हणून त्यावेळचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी त्या उदार न्यायाधीशाला राजीनामा द्यावायला लावला. म्हणून सरकारची निर्भर्त्सना करण्याकरता जी हिंदी लोकांची मुंबईत जाहीर सभा भरली तिचे नाना अध्यक्ष होते. इतकंच नव्हे, ज्यांचा निषेध नानांनी केला तेच माल्कम साहेब हिंदुस्थानचे प्रत्यक्ष व्हाईसराय लॉर्ड बेंटिंग यांच्याशी मिळून जेव्हा हिंदुस्थानातील सतीची दुष्ट चाल बंद करू पाहत होते तेव्हा
बंगल्यातील ब्राह्मणांनी अतिशय तीव्र विरोध केला, म्हणून महाराष्ट्रीयांची मदत मागण्यास लॉर्ड बेंटिंक साहेबांना नाना शंकरशेठच्या भेटीस पुन्हा पुन्हा पाठवले. ह्यांचेच नाव सहकार्य अथवा प्रतिसहकार्य ह्यातच इंग्रजांचा व नानांचा मोठेपणा दिसतो. जे आजही गांधी आयर्विनला लवकर साधेना ते त्यावेळी नाना बेंटिंकला साधले. अनेक बिकट प्रसंगी नानांची एकामागून एक तत्कालीन सर्वच गव्हर्नरांनी भेट घ्यावी व द्यावी असा प्रकार पडद्याआड व पडद्यापुढे सारखा नाना मृत्यूशयेवर पडेपर्यंत चालू होता. ज्युरीचा व पेटी सेशनचा हक्क स्मॉल कॉज कोर्टमध्येही बॅरिस्टरच्या मदती वाचून कामे चालत असत. त्याऐवजी साध्या वकिलाकडून काम चालणं वगैरे गोष्टींपासून प्रत्यक्ष कायदेमंडळात एतद्देशीयांचा शिरकाव मिळवीपर्यंत सर्व हक्क नानांना पदोपदी साम दाम दंड वगैरे निरनिराळ्या उपायांनी संपादन करावे लागले. त्यावेळच्या सर्वच संस्थांचे तेच बहुतेक संस्थापक होते. इतकेच नव्हे तर बहुतेकांचे ते अध्यक्ष आणि सर्वांचे निदान आश्रयदाते तर होतेच. फार तर काय, मुंबई म्युनिसिपाल्टी, मुंबई विश्वविद्यालय हीच नव्हे तर बॅक बेची भर घालण्यासाठी निघालेली व्यापारी चळवळ असो किंवा प्रत्यक्ष GIP रेल्वेसारख्या प्रचंड कंपनीची स्थापना असो, त्यांच्या प्रत्यक्ष मसलतीशिवाय व मदतीशिवाय कोणतेही कार्य होऊच नये असा त्यावेळी नानांचा व्याप असे. आणि या डोईजड झालेल्या रेल्वेचे नाना तर एक डायरेक्टर असत. आपले वजन आहे की नाही हे पाहण्यासाठी नाना केव्हा केव्हा आपण प्रवास करावायचा असल्यास स्टेशनावर 5-5 मिनिटं मुद्दाम उशीर करून जात. ते आल्याशिवाय त्यांचा फर्स्ट क्लास रिझर्व डबा जागचा हालत नसे अशी आख्यायिका आहे. असो, अशा तपशिलाच्या गोष्टी लिहित बसल्यास लेखाचा विस्तार आवाक्याबाहेर जाईल, म्हणून केवळ स्थूलमानाने व संक्षेपाने नानांच्या सार्वजनिक चरित्राकडे पाहणे भाग आहे. येणेप्रमाणे इसवी सन 1822 पासून 1865 पर्यंत अव्वल इंग्रजीच्या पहिल्या 2 पिढ्या नानांच्या केवळ मुठीत गेल्या. म्हणून या युगाला महाराष्ट्रातले नाना युग म्हटले तरी अतिशयोक्तीचा आरोप आम्हावर येईल असे वाटत नाही. यापुढे रानडे, टिळक वगैरेंची युगे झाली, पण ती त्यांच्या अगदी नाना इतकी मुठीत वळली गेली नाहीत. बडोद्याचे सयाजीराव, कोल्हापूरचे शाहू छत्रपती, पुण्याचे ज्योतिराव फुले, रानडे, गोखले, टिळक, मुंबईचे दादाभाई नौरोजी किंवा फिरोजशहा मेहता वगैरे थोर थोर धुरीणांची बृहन्महाराष्ट्रात सिंहासने आणि प्रभावळ्या होऊन गेल्या. परंतु आधुनिक महाराष्ट्राचा पितामह ही लौकिक संज्ञा जर कोणास देणे योग्य असेल तर ती गुजरात आणि महाराष्ट्राच्या दोन्ही देशांना आवरून धरणारी जी मध्यवर्ती मुंबई नगरी आहे, तिच्यात जन्मून अंतर्धान पावणाऱ्या ह्या आमच्या नाना शंकर शेठजींनाच देणे प्राप्त आहे, असे आमचे मत विचारांती बनले आहे. सार्वजनिक चरित्राप्रमाणेच नानांचे खाजगी आणि धार्मिक चरित्रही उजळ आणि भाग्यवान होते. एक विशेष गोष्ट आणि त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या सार्वजनिक अथवा खाजगी चारित्र्याला आपल्या विशिष्ट स्वज्ञाती अभिमानाची दुर्गंधी कधीच सुटली नाही. हे भावी इतिहासकारांना अवश्य ध्यानात घेण्यासारखे आहे. बंगालचे राजा राममोहन राय यांना आधुनिक हिंदुस्थानचे पितामह समजण्यात येते. इसवी सन 1822 पासून इसवी सन 1831 पर्यंत 9 वर्षे नाना त्यांचे सार्वजनिक चारित्र्यात समकालीन होते. इतकेच नव्हे तर सतीची चाल बंद करण्यात नाना राममोहनांचे सहकारी होते. राममोहनांचे चारित्र्य अखिल हिंदुस्थानास नव्हे तर जगाच्या रंगभूमीवर चमकणारे होते. अगाध विद्वत्ता आणि ऋषितुल्य धर्मप्रवर्तकत्व ही दैवी संपत्ती राममोहनांच्या वाट्याला आल्यामुळे राममोहनांकडे अर्थात आधुनिक हिंदुस्थानचे पितामहत्व जाते खरे, तरी महाराष्ट्रापुरतेच पाहायचे झाल्यास नानांना महाराष्ट्राचा राजा राममोहन राय म्हणायस हरकत नाही. असो, नाना शंकरशेठ हे एक असामान्य पुरुषश्रेष्ठ होते, म्हणून ते चिरस्मरणीय आहेत. हे सिद्ध झाले. येथे आमच्या लेखाचा पहिला भाग समाप्त झाला.